Hello friend, welcome back again in SYBA class in the subject of research methodology in economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधनाच्या पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने मी मनापासून आपलं आर्थिक स्वागत करतो. मित्रहो, या स्किलच्या पेपरच्या या नियोजित विषयाच्या व्याख्यानमालेमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये संशोधन आराखड्याच्या 4 प्रकारांचा सविस्तर असा अभ्यास केला. या संशोधन आराखडा विषयाच्या शेवटच्या पॉइंटवर आज आपण काही व्हिडिओ तयार करणार आहोत. संशोधनाच्या जे काही संशोधक आपला विषयाची निवड करतो संशोधनासाठी, त्या संशोधनाला योग्य तो न्याय देता यावा किंवा त्या संशोधनातून आपल्याला आपले उद्देश साध्य होत आहे की नाही याची चाचणी करण्यासाठी, याची टेस्टिंग करण्यासाठी संशोधकाला गृहीतकांची आवश्यकता असते. आणि म्हणून या व्याख्यानामध्ये आपण संशोधनाची गृहीतकृत्ये कशी असतात, त्याचा नेमका संशोधन कार्यामध्ये काय वाटा असतो, काय भूमिका असते, संशोधन गृहीतकाच्या नेमक्या व्याख्या कोणत्या असतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहे आणि त्याची सामाजिक उपयुक्तता किंवा त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं सिग्निफिकंट, त्याचं महत्त्व काय आहे, या 3 भागांमध्ये आपण या व्याख्यानाची विभागणी करणार आहोत. मित्रहो, अर्थशास्त्रीय संशोधनात आपल्याला माहिती आहे की गृहीतकांना फार स्थान असतं, महत्त्वाचं स्थान असतं. कारण कोणत्याही समस्येचं संशोधकाला शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागतो. त्यासाठी संशोधकाला त्या समस्येसंबंधी पूर्वज्ञान आवश्यक असतं. समस्या म्हणजे काय, तर आपण संशोधकाने ज्या विषयाची निवड केलेली असते अभ्यासासाठी, संशोधनासाठी, त्याला आपण संशोधन समस्या असंही म्हणू शकतो, रिसर्च स्टेटमेंट असंही म्हणू शकतो. आणि म्हणून आपण जो विषय अध्ययनासाठी निवडलेला आहे त्याच्या भूतकाळाबद्दलची आपल्याला कल्पना असली पाहिजे, त्याचा अभ्यास आपल्याला माहिती असला पाहिजे. तसेच त्या समस्येबद्दल आपल्याला अनुभवसुद्धा असला पाहिजे. संशोधक या ज्ञानाच्या आधारे आपल्या संशोधन विषयासंबंधी कोणतं तरी सामान्य असं अनुमान निश्चित करत असतो. त्यासाठी त्याला आपल्या संशोधन विषयासंबंधी माहिती किंवा पूर्वज्ञान असणं आवश्यक असतं. हे अनुमान संशोधकाला संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरत असतं. कारण अनुभवाशिवाय, पूर्वानुभवाशिवाय आपल्याला आपल्या संशोधन विषयाचा पुढचा प्रवास करणं शक्य होत नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात अनुभवाला फार महत्त्व आहे. अनुभवाच्या आधारावर आपण आपल्या कार्याचं भविष्यकालीन नियोजन व्यवस्थितपणे करू शकतो. आणि म्हणून कोणत्याही संशोधकाला आपल्या संशोधन कार्यासाठी निवडलेल्या विषयाचं किंवा समस्येचं पूर्वज्ञान असणं अत्यंत आवश्यक असतं. हे पूर्वज्ञान आपल्याला कुठून मिळतं? कारण
आपल्या संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा भूतकाळामध्ये या समस्येचा कोणी अभ्यास केला आहे का आणि केला असेल तर तो कोणत्या अँगलने केलेला आहे याच्या संदर्भामध्ये पूर्व साहित्याचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून त्याला आपण रिव्ह्यू लिटरेचर असं म्हणतो. म्हणून संशोधन साहित्याचा आढावा आपल्याला आपल्या संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये घेणं अपरिहार्य असतं. म्हणून आपण निवडलेल्या संशोधन विषयाचा पूर्वी कोणी अभ्यास केला असेल तर त्या कालखंडामध्ये त्या विषयाचं काय महत्त्व होतं, त्या पूर्वीच्या संशोधकाने तो विषय निवडताना कोणत्या प्रकारची उद्दिष्ट आणि गृहीतकं निवडली होती, निर्माण केली होती आणि त्यावेळेस त्याने त्या गृहीतकांच्या चाचणीतून कोणत्या प्रकारचे निष्कर्ष काढलेले आहेत याचा आपल्याला संशोधनपूर्व आढाव्यामध्ये अभ्यास केल्यानंतर आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण कुठपर्यंत आहोत आणि आता आपला संशोधनाचा पुढचा आराखडा याच्या पुढे आपल्याला कसा नेता येईल या संदर्भातला अंदाज आपल्याला साहित्याच्या इतिहासातून किंवा साहित्याच्या अभ्यासातून, पूर्व संशोधन साहित्याच्या अभ्यासातून आपल्याला घेता येतो. आणि म्हणून यासाठी असा अभ्यास झाल्याशिवाय आपल्या निवडलेल्या संशोधन विषयावर गृहीतके आपल्याला ठरवता येत नसतात. आणि म्हणून गृहीतकाच्या आधारे संशोधक आपल्या संशोधन समस्येच्या निराकरणासाठी संभाव्य उत्तरं शोधत असतो किंवा शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्याच्या आधारे तो नवीन नियम किंवा नव्या सिद्धांताची मांडणी करू शकतो. संभाव्य उत्तरांना किंवा अनुमानांनाच अर्थशास्त्रीय संशोधनात गृहीतकृत्य असं म्हणतात. गृहीतकृत्यांना सोप्या भाषेमध्ये भाकीत असं सुद्धा म्हणतो आपण एखाद्या गोष्टीबद्दल भाकीत व्यक्त करतो. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये आपण आकाशाकडे बघतो. शेतकरीसुद्धा आपल्या दृष्टिकोनातून संशोधक असतो. तो जेव्हा आकाशाकडे बघतो तेव्हा तो पाऊस केव्हा येईल, किती येईल, कसा येईल याचा अनुमान घेत असतो. हे त्याचं गृहीतक आहे. त्याने घेतलेल्या अनुमानाप्रमाणे जर पाऊस पडला तर त्याचं गृहीत सत्य आहे असं म्हणता येतं. आणि त्याचा अनुमान जर चुकला, त्याचं भाकीत चुकलं तर त्याचं गृहीत हे चुकलेलं आहे म्हणून तो ते गृहीत डिनाय करतो. ते त्याच्यासाठी नल हायपोथेसिस ठरतं. जर त्याच्या अनुमानाप्रमाणे पाऊस पडला तर त्याच्यासाठी ते गृहीतक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ठरतं. म्हणून आपण गृहीत धरलेलं भाकीत हे सत्य आहे का असत्य आहे हे येणारा काळ ठरवत असतो आणि म्हणून त्याला आपण गृहीतकांची चाचणी असं म्हणतो. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण संशोधनामध्ये अशा प्रकारच्या भाकितांची निर्मिती करतो, अनुमानांची निर्मिती करतो आणि त्या अनुमानांना आपल्या संशोधन प्रक्रियेमध्ये आपण त्याची परीक्षा घेत असतो, त्याची चाचणी घेत असतो. परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की परीक्षा हा शब्द आला की पास किंवा नापास असे दोन अर्थ आपल्याला किंवा दोन संदर्भ आपल्याला मिळत असतात. म्हणजेच परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना आपण करेक्ट अभ्यास करून गेलो असतो तर पास होऊ, ठोकताळे करत असू तर नापास होऊ शकतो. म्हणून परीक्षेचा अभ्यास हा सुद्धा आपला अंदाज असतो. नेमकी कोणती प्रश्नपत्रिका येते, प्रश्न कसे येतात, आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जर प्रश्न आले असतील तर उत्तर बरोबर येतील, आपला पास होऊ शकतो. पण आपला अभ्यास करण्याचा अंदाज चुकला असेल तर आपल्याला उत्तर बरोबर लिहिता येत नाही आणि त्यामुळे आपण नापास होऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या अंदाजित स्थितीला आपण गृहीतक असं म्हणतो. आणि म्हणून अभ्यासाचे विषय निवडत असताना आपण सामाजिक संदर्भ त्याला लक्षात घेत असतो, आर्थिक संदर्भ लक्षात घेत असतो, सांस्कृतिक लक्षात घेत असतो, राजकीय संदर्भ लक्षात घेत असतो. याचा अर्थ सामाजिक शास्त्रांमध्ये जे अनेक विषय असतात त्या अनेक विषयांचा त्या विषयांमधून आपल्याला समस्या दिसत असतात किंवा समस्यांचा अनुभव येत असतो आणि त्या समस्यांच्या संदर्भामध्ये नेमकी भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन काय स्थिती आहे याचा अभ्यास करण्यासाठी
आपण संशोधन समस्या निवडत असतो आणि ती संशोधन समस्या कितपत वास्तवतेमध्ये आहे, त्याच्यामध्ये किती सत्यता आहे, किती असत्यता आहे हे तपासण्यासाठी आपल्याला गृहीतकृत्यांची निर्मिती करणं आवश्यक असते. अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात समाजामध्ये जीवन जगत असताना. कारण मी आधीही आपल्याला असं म्हटलं आहे की सामाजिक शास्त्रे जे आहेत ते माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्याचा अभ्यास करत असतात आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्या प्रश्नांनाच आपण आपल्या संशोधनाचे टायटल बनवत असतो. उदाहरणार्थ मालक मजूर संबंध. मालकांचा रोल काय असतो आणि मजुरांचा रोल काय असतो. मालक संघटित असतात, मजूर असंघटित असतात. या संघटित आणि असंघटित या वैशिष्ट्यांमधनं सामाजिक प्रश्न निर्माण होत असतात. ते सामाजिक प्रश्न जर मजुरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रतिकूल असतील तर त्याला अनुकूल करण्यासाठी आपल्याला संशोधन कार्य हाती घ्यावं लागतं आणि आपल्या संशोधनातून मजुरांच्या शोषणाच्या विरोधामध्ये आपण संशोधन केलं आणि त्यातून आपल्याला चांगले निष्कर्ष बाहेर आले की मालक लोक मजुरांचं कोणकोणत्या स्तरावर कसं शोषण करतात. मग त्या विरोधामध्ये आपण उपाययोजना शिफारशी शासनाला करतो आणि त्यातून मग कामगार कायद्यांचा जन्म होत असतो आणि मग कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी सरकार काही धोरणात्मक निर्मिती करते. ही धोरणात्मक निर्मिती म्हणजेच संशोधकाच्या संशोधनाचं फलित आहे आणि म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये अशा शैक्षणिक क्षेत्रातील समस्या असतील, समाजशास्त्रीय समस्या असतील, मानसशास्त्रीय समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील, या प्रत्येक ठिकाणी माणसाच्या जे प्रश्न निर्माण होतात ते संशोधनामधून आपल्या उपायांमधून सरकारला त्यामधून धोरणात्मक निर्णय घेऊन मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करणं शक्य होत असते. आणि म्हणून मालक मजूर संबंध असतील किंवा बेरोजगारीची समस्या असेल किंवा आजारी उद्योगांचे काही प्रश्न असतील, त्या आजारी उद्योगांचे समाजावर काय परिणाम होतात याचासुद्धा संशोधनामध्ये आपण आढावा घेऊ शकतो. असे अनेक प्रकारचे प्रश्न समाजव्यवस्थेमध्ये निर्माण होतात. हे प्रश्न संशोधकाच्या समस्येचं विधान बनत असतात किंवा ते रिसर्च स्टेटमेंट बनू शकतं. म्हणून या अर्थातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांचा उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काही अनुमानं निश्चित करावी लागतात. त्या अनुमानांनाच आपण गृहीतकृत्य असं म्हणतो. आपण PPTमध्ये गृहीतकृत्यांच्या व्याख्यांच्या संदर्भामध्ये काही मान्यवरांची मतं दिलेली आहे. या मान्यवरांनी नेमकी गृहीतकृत्य म्हणजे काय हे आपल्या व्याख्येतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु साधारण जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती हा संशोधकच असतो. तो कुठल्या ना कुठल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी धावपळ करत असतो. ते उत्तर मिळवण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या भाकितांच्या अनुसार आपली वाटचाल करत असतो. ते भाकितं जर त्याची खरी ठरली तर त्याला यश प्राप्त होत असतं. ते भाकितं जर नक्कीच त्याची भाकितं जर त्याला चांगली ठरली नाही किंवा अपयशी झाली तर त्याला उत्तर येत नाही. जसं बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये मटका खेळण्याचे अंदाज आहेत आपल्याला. तर मटका खेळत असताना लोक जे प्रकार मटक्याचे असतील तर त्यात ते अंदाज लावतात की मी 0 लावला तर तो येईल किंवा तो मागच्या अंदाजाप्रमाणे की या आठवड्यामध्ये हा आकडा आलेला आहे तर भविष्यामध्ये पण तो येईल, तो 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर येतो. म्हणजे अशा रीतीने मटका हा जो खेळ आहे तो संशोधनाचाच प्रकार आहे. ग्रामीण भागामध्ये लोक याच्या संदर्भातले अनुमान, एखाद्याचा अनुमान चांगला राहतो तर त्याला त्याचं पैसे मिळतात. किंवा लॉटरीचं आपण उदाहरण घेतो. लॉटरी हा सरकारी एक जुगारच आहे आणि म्हणून जुगारामध्ये जेव्हा अनुमान लावले जातात तेव्हा ते संशोधनाचेच ती प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. प्रत्येकाला लॉटरी लागते का असं नाही. 1000 लोक लॉटरीचं तिकीट घेतात पण एखाद्यालाच लॉटरी लागते. 1000 लोक मटका खेळतात पण एखाद्यालाच त्याचा फायदा होत असतो. म्हणजे अशा रीतीने लोक अनुमानावर आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. अनुमान खरे ठरले तर त्याला त्याचा फायदा होतो. अनुमान जर खोटे ठरले तर त्याला त्याचा तोटा होऊ शकतो. म्हणून गृहीतकृत्यांची व्याख्या मान्यवरांनी आपल्या दृष्टिकोनातून कशी केली आहे, परंतु सामान्य जीवन जगत असताना आपणही संशोधन करत असतो वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि म्हणून त्यासाठी आपण अनुमान गृहीत धरत असतो आणि त्या गृहीतकृत्याच्या आधारावर
आपण उत्तरं शोधण्यासाठी वाटचाल करत असतो. तर बघूया आपण मान्यवरांनी संशोधनाच्या गृहीतकृत्यांची व्याख्या काय केली आहे. जवळपास बोगार्ड, G.A. लुंडबर्ग, त्याच्यानंतर गुड अँड हार्ट, त्यानंतर प्राध्यापक P.Y. थोटे, वेबस्टरचा शब्दकोश आणि डॉक्टर बोधनकर, प्राध्यापक अलोनी या तज्ज्ञ व्यक्तींनी गृहीतकृत्यांच्या व्याख्या तयार केलेल्या आहेत. बोगार्ड काय म्हणतात? बोगार्ड असं म्हणतात की परीक्षण केल्या जाणाऱ्या विचारांना गृहीतक असं म्हणतात. आता परीक्षण कशाला म्हणतो आपण? की जे स्टेटमेंट आपण घेतलेलं आहे, जो संशोधनाचा विषय आपण निवडलेला आहे, त्याचं परीक्षण करायचं आहे, त्याची परीक्षा घ्यायची आहे की ते जे स्टेटमेंट आहे ते खरं आहे का खोटं आहे, त्याच्यासाठी आपल्याला अनुमान ठेवावे लागतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मजूर आणि मालकांमधले काय संबंध आहे, तर हे संबंध आपण एका वाक्यात एका प्रश्नाच्या अनुषंगाने म्हटलं, कारण संबंधांचा जो परिप्रेक्ष्य आहे तो फार मोठा असू शकतो. म्हणजे मालक नफा कमवतो आणि कामगारांचं शोषण करतो, ही एक समस्या आहे. तर याची परीक्षा घ्यायची आपल्याला. मग आपल्याला कामगारांच्या मुलाखती घ्याव्या लागतील, कामगारांकडून विचारपूस करावी लागेल, मालकांची पण विचारपूस करावी लागेल, त्याच्या नफ्याचं प्रमाण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, तो कोणतं उत्पादन करतो आहे आणि त्या उत्पादनाचा उत्पादन खर्च त्याला किती येतो आहे, तो किती किंमत ठेवतो आहे आणि नेमकं श्रमिकांच्या सीमांत कार्यक्षमतेइतका मोबदला त्यांना देतो आहे की नाही, हे आपल्याला तपासता येतं. आणि त्यातून शोषण नेमकं होतं आहे की नाही, होत असेल तर किती होत असेल, याचा शोध आपल्याला त्याच्यातून घेता येतो. आणि म्हणून शोषणाच्या समस्येचं परीक्षण आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अनुमान करावे लागतात. अनुमान काय करणार? शोषण होत आहे हे अनुमान, किंवा शोषण होत नाही आहे हे अनुमान करावं लागेल. आता ह्या दोन अनुमानाप्रमाणे आपण शोषणाच्या समस्येची परीक्षा घेणार आहोत. त्या परीक्षेमध्ये कामगार पास होतात का मालक पास होतो, का कामगार नापास होता का मालक नापास होतो, हे आपल्याला संशोधन कार्याचा पुढचा विस्तार केला की आपल्या लक्षात येत असतं. आणि म्हणून परीक्षण केल्या जाणाऱ्या विचारांना गृहीतक असं म्हणतात. तर A.G. लुंडबर्ग हे असं म्हणतात, गृहीतक म्हणजे एक सामाजिक आणि कामचलाऊ सामान्यीकरण अथवा निष्कर्ष असून त्याचे परीक्षण करायचे असते. संशोधकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत गृहीतक एक अनुमान, मनगढत पूर्वकल्पना किंवा कल्पनापूर्व विचार इत्यादी काही असू शकते, परंतु ते क्रिया किंवा संशोधनाचा आधार बनत असतं. गुड आणि हॅट हे असं म्हणतात की गृहीत कृत्ये म्हणजे असे विधान आहे की त्याची सप्रमाणता ठरवण्यासाठी परीक्षण केले जाते आणि ते पुढील संशोधनासाठी किंवा संशोधन कार्य करणाऱ्यांसाठी उपयुक्त असते. प्राध्यापक V.Y. थोटे हे असं म्हणतात की संशोधन कार्य सुरू करण्याअगोदर संशोधन विषयासंबंधी संशोधकाच्या मनात निर्माण झालेले अनुमान किंवा कल्पना म्हणजे गृहीत कृत्य होय. वेबस्टर शब्दकोशामध्ये गृहीतकाची व्याख्या जी दिलेली आहे ती म्हणजे गृहीतके किंवा उपकल्पना म्हणजे गृहीत धरलेले विधान, तत्व किंवा अट होय. प्राध्यापक बोधनकर, प्राध्यापक अलोनी गृहीतकृत्याच्या व्याख्येत असं म्हणतात की एखाद्या समस्येसंबंधी तथ्य निरीक्षणावर आधारलेल्या भावी संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि सैद्धांतिक प्रतिपादन करण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या विधानाला गृहीतकृत्य असं म्हणतात. अशा रीतीने या 5-6 तज्ज्ञांनी गृहीतकृत्यांची व्याख्या दिलेली आहे. एकंदरीत या संपूर्ण व्याख्यांचा आपण विचार केला आणि त्याचा सार काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक व्याख्येमध्ये पूर्वकल्पना, अनुमान, मनगढन अशा कल्पनापूर्व विचार यांचा आपल्याला या प्रत्येक व्याख्येमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या अर्थाने हे शब्द आपल्याला आलेले दिसतात.
आपल्या मनामध्ये आपण जे गृहीत धरतो, जे विचार धरतो, त्या विचाराला आपल्याला वास्तवतेत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याच्या विषयी विचार करत असतो आणि नेमका त्याचा फोन येतो आणि आपण त्याला म्हणतो की तुला 100 वर्ष आयुष्य आहे. म्हणजे मनातला विचार हे अनुमान आहे, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपल्याला त्याचा समोर भेट होते की तो अचानक आपल्याला समोर येतो किंवा अचानक त्याचा फोन येतो, तर त्याला आपल्याला असं वाटतं की हे अनुमान सत्य ठरलं, मनातला विचार. बऱ्याचदा आपल्याला गावाकडे हिसकी लागते आणि हिसकी लागल्यानंतर गावाकडच्या लोकांना त्याचा अनुभव आहे की माझी कोणीतरी आठवण करत असेल, माझी कोणीतरी आठवण करते आहे असं त्याला वाटतं आणि लगेच त्याचा निरोप येतो किंवा त्याचा फोन येतो आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की हिचकी हा एक अनुमान आहे की कोणीतरी आठवण करते आहे. म्हणजे अशा रीतीने गावागावामध्ये किंवा माणसाच्या स्वभावामध्येच कुठल्या तरी बाबीबद्दल अनुमान केले जातात किंवा आपल्याला स्वप्न पडत असतं. त्या स्वप्नांमध्ये आपल्याला कुठले तरी काहीतरी विचार येत असतात आणि उदाहरणार्थ की आपले आईवडील आपल्यापासून लांब आहेत. अचानकपणे आपल्याला रात्री स्वप्न पडलं की आईची बाबांची तब्येत खराब आहे, ते दवाखान्यामध्ये आहे. मग आपण लगेच सकाळी उठून त्यांना फोन करतो. कदाचित तो अनुमान खरा पण ठरू शकतो, ते स्वप्न पण खरं ठरू शकतं की हो त्यांची तब्येत बिघडलेली आहे आणि आपल्याला म्हणजे बऱ्याचदा आपण जे विचार करतो ते विचार आपल्या स्वप्नात पण येतात आणि बरेच विचार हे सत्यामध्ये पण उतरत असतात. म्हणून गृहीत कृत्य ह्या एक कल्पना असते, एक अनुमान असतं, एक भाकीत असतं. फक्त ते संशोधनामध्ये सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्याला उतरवायचं असतं. ज्या भाकितांच्या अनुभवावर आपल्याला भविष्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी हे भाकितांची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि निष्कर्ष हे एखादा प्रश्न सोडवणारे असतील किंवा एखाद्या प्रश्नाचं वास्तव स्वरूप दर्शवणारे असतील, तर त्या निष्कर्षांच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे निष्कर्ष समाजाचं अहित करणारे दिसत आहेत, तर समाजाचे हित कसं साध्य होईल या संदर्भामध्ये आपल्याला या निष्कर्षाच्या आधारावर योग्य त्या शिफारशी सरकारला करता येतात किंवा आपल्या सामाजिक सुधारणा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या निष्कर्षांची आवश्यकता भासते. यासाठी आपली अनेक उदाहरणं आहेत की आपले जे सोशल रिफॉर्मर्स आहेत, सामाजिक सुधारक जे आहेत, या सामाजिक सुधारकांचा जो अभ्यास आहे, जो संघर्ष आहे, तो संशोधनाचाच पार्ट आहे. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये, स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भामध्ये ज्या लढाया झाल्या त्या सामाजिक रूढी आणि परंपरांच्या विरोधामध्ये झालेल्या आहे. म्हणून त्यांनी ज्या कृती केल्या, त्यांनी जे त्या काळामध्ये जे अनुमान ठेवले असतील की मला स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करायची आहे आणि म्हणून त्यांनी जे हे जे अनुमान गृहीत धरलं, मग ते अनुमान का गृहीत धरलं, तर काही समस्या आपल्याला त्यांनी स्त्री पुरुष असमानता आहे ही समस्या आहे, तर ही का आहे, तर तो पूर्वापार अनुभव आहे. मग त्यांनी परिकल्पना केली की मला हे समानता प्रस्थापित करायची आहे. म्हणून त्यांनी शाळा काढणं, आरोग्याच्या सुविधा देणं किंवा परिवर्तनाची काही भाषणं करणं किंवा परिवर्तनाची काही गीत गाणं, ज्याच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा अर्थ लोकांपर्यंत जाईल. प्रत्यक्षामध्ये त्या त्या विचारांचं ते आचरण करतील आणि त्यातून मग आपल्याला स्त्री पुरुष समानता प्रस्थापित झालेली दिसते. स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे आपल्याला ओपन करावे लागतील, हा त्यांचा उपाय आहे, ही त्यांची शिफारस आहे. म्हणून सरकारने सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला असेल, स्त्रियांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये अनेक कायद्यांची निर्मिती झाली असेल, तर ह्या सगळ्या ज्या सुधारणावादी घटना घडल्या त्या आपल्या सुधारकांच्या विचारातून, पूर्वकल्पनातून सिद्ध झालेलं आहे निष्कर्षांमधून की स्त्रियांचं केशोपन का केलं जातं, स्त्रियांना सती का दिले जात होतं. तर या सामाजिक प्रश्नांचा त्यांच्या कामातून जे निष्कर्ष आले की इतक्या स्त्रिया मेल्या, इतक्या स्त्रियांचा अन्याय अत्याचार झाला, त्या बळी पडल्या, याच्या विरोधात आपल्याला काय करता येईल. म्हणून सरकारने वेगवेगळ्या म्हणजे लॉर्ड बेंटिकने सतीबंदी विरोधातला कायदा करणं हा राजाराम मोहन राय यांनी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे. म्हणजे अशा रीतीने आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा या संशोधन गृहीतकांचा रोल महत्त्वाचा आहे असं वाटतं. म्हणून भविष्यकाळामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी संशोधन केलं जात असतं आणि या संशोधनांच्या गृहीत कृत्यांच्या माध्यमातून आपल्याला
या समस्यांची सत्यता आणि असत्यता पडताळता येते, त्यातून निष्कर्ष काढता येतात आणि त्यातून उपाययोजनांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीमध्ये आपल्याला हातभार लावता येतो. आणि म्हणून संशोधनामध्ये गृहीत कृत्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मित्रांनो, या विविध तज्ज्ञांच्या व्याख्यांवरनं नेमकं संशोधन गृहीत म्हणजे काय आहे हे आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल. सोप्या सोप्या गोष्टीतनं आपण जीवन जगत असताना सातत्याने कोणत्या ना कोणत्या गृहीतकांवर जगत असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की आजचं तर झालं ना, संध्याकाळी आज आपल्याला जेवण मिळालं ना, उद्याचा सूर्य उगवल्यानंतर उद्या बघू, उद्या काय करता येईल ते तर. म्हणजे आजच आपल्याला काही पूर्ण प्रश्न मिटत नाही आहे. म्हणजे आपल्याला हे सांगायचं राहतं की उद्या सूर्य उगवणार आहे, तर उद्या नवीन प्रश्न घेऊन उगवणार आहे आणि त्या नवीन प्रश्नाची सोडवणूक कशी करायची असेल तर ते आपण ठरवणार आहोत. येणारं दुःख आहे माहीत नाही आपल्याला, ॲक्सिडेंट होणार आहे का, आजारी होणार आहे का, हार्ट अटॅक होणार आहे का, कोण नातेवाईक जाणार आहे का, हे काहीच माहीत नसतं. हे सगळे अनुमान असतात की असं होऊ शकतं आणि असं जर होत असेल तर आपल्याला त्या काळात त्यावेळेस काय करावं लागेल, या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये सातत्याने रिसर्चच्याच असतात. आपण प्रत्येक प्रश्न मागच्या माझ्या आईवडिलांना पडलेला प्रश्न तोच मला पण पडू शकतो, पण माझ्या आईवडिलांना तो प्रश्न पडला त्यावेळीची प्राप्त परिस्थिती आणि त्यांनी तो प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, तोच प्रश्न मला जेव्हा पडतो तेव्हा मला प्राप्त परिस्थिती आणि त्या प्रश्नांकडे पाहण्याची माझी दृष्टी, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी करत असलेले अंदाज आणि अनुमान, मग त्या प्रश्नांची भेटणारी मला उत्तरं, म्हणजे अशा रीतीने प्रत्येक पिढीला सेम प्रश्न उद्भवतो, परंतु तो सेम प्रश्न सोडवण्यासाठीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ वेगवेगळा असतो. आणि म्हणून कोणत्याही समस्येला सोडवण्यासाठी आपल्याला हे 3 काळांमधून हे अनुमानं गृहीत धरावे लागतात. म्हणून गृहीत कृत्यांची व्याख्या आपल्याला बऱ्यापैकी समजलेली असेल असं मी मानतो. वारंवार आपण आपलं हे गृहीत कृत्य प्रॅक्टिकली सुद्धा आपण करून पाहिलं तर आपल्याला त्याचा फार आनंद येऊ शकतो. आपल्याला निर्माण होत असणारी प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपल्या मनात त्याबद्दल करत असणारा विचार, त्याबद्दल गृहीत धरत असणारं भाकितं आणि प्रत्यक्षामध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठी केलेली आपली वाटचाल आणि म्हणून त्या भाकितांवर त्या प्रश्नांची सोडवलेलं किंवा घेतलेली परीक्षा म्हणजे गृहीत कृत्यातून निर्माण होणारे काहीतरी निष्कर्ष किंवा त्याच्यावर करत असणारे उपाययोजना, अशी एक सिरियल आपल्याला या गृहीत कृत्यांमधून दर्शवता येऊ शकते किंवा त्याची मांडणी करता येऊ शकते. मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गृहीत कृत्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. आपण घरी आहात, घरीच थांबा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोना वॅक्सिन्स आता आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण कोरोना वॉरियरचे फ्रंट लाईन लढणारे आहेत आरोग्य कर्मचारी यांचा आत्ता आजपासनं कोरोना वॅक्सिनचा लस देण्याचा प्रोग्राम देशभरामध्ये सुरू झालेला आहे. आपल्यापर्यंतही पुढच्या टप्प्यामध्ये, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ही लस येणार आहे. तोपर्यंत आपण कोरोनापासून वाचण्याची सगळी जी व्यूहरचना आहे ती कायम ठेवा. आपण आणि आपलं कुटुंब सेव्ह करा. मित्र, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतोय पुढचा प्रश्न घेऊन. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.